ऑल इंडिया पॅन्थर सेना बीड जिल्ह्याच्या वतीने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री 2 वेळेस राहिलेले धनंजयजी मुंडे साहेब यांनी बीड जिल्ह्यामध्ये बौद्ध विहार व संविधान सभागृह यासाठी एकही रुपया निधी दिलेला नाही। मात्र ते ज्या बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यात राहतात त्या परळी तालुक्यामध्ये वैद्यनाथ मंदिरासाठी 250 कोटीच्या वर निधी देण्यात आलेला आहे। त्याच परळी शहरामध्ये बौद्ध विहारासाठी त्यांनी किती निधी दिला, संविधान सभागृहासाठी त्यांनी किती निधी दिला आणि तो का दिला नाही, अशी आमची संघटनेच्या वतीने त्यांच्याकडे विचारणा आहे। बीड जिल्ह्यामध्ये ते ज्यावेळेस 2 वेळेस पालकमंत्री राहिले त्यांनी एकही रुपया दिला नाही। दुसऱ्या जातीला झुकतं माप आणि बौद्धांना एकही रुपया द्यायचा नाही, मात्र बौद्धांच्या मतावर निवडून येण्यासाठी डोळा ठेवायचा। बीड जिल्ह्यामध्ये बौद्धांची इतके मते आजपर्यंत धनंजयजी मुंडे यांनी घेतलेले आहेत। त्यांना ताकद बौद्धांची कळली नाही का, त्यांना बौद्धांच्या मताची गरज नाही का, अशी दुपटी भूमिका त्यांनी करू नये अशी संघटनेच्या वतीने माझी त्यांच्याकडे मागणी आहे। नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बौद्ध समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असं या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो।